आंतरराष्ट्रीय व्याघ्र दिवस 2026 आज सकाळपासून या अतिशय सगळ्यांना आवडणाऱ्या गोष्टीची सुरुवात झाली असताना दुपारच्या सत्रामध्ये आपल्याला सर्वांना मार्गदर्शन करण्याकरता उपस्थित असलेले या राज्याचे यशस्वी मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीसजी, डॉक्टर पंकज भोयर राज्य गृहमंत्री ग्रामीण गृहनिर्माण शालेय शिक्षण सहकार खनिकर्म, डॉक्टर ॲडव्होकेट आशिष जयस्वाल राज्यमंत्री वित्त नियोजन कृषी, श्री सुमितजी वानखेडे आमदार आर्वी विधानसभा, श्री संजयजी मेश्राम आमदार उमरेड विधानसभा, श्री प्रवीणजी परदेशी सीईओ मित्रा, श्री मिलिंदजी म्हैसकर अप्पर मुख्य सचिव वने, श्री एम श्रीनिवासराव वनबल प्रमुख, श्री एम एस रेड्डी प्रधान मुख्य वनसंरक्षक वन्यजीव विभाग, डॉक्टर अमित मलिक संचालक बिग कॅट अलायन्स, ज्येष्ठ समाजसेवक श्री गिरीशजी गांधी, उपस्थित भूतान, बांगलादेश, कंबोडिया देशाचे प्रतिनिधी, वन विभागाचे वरिष्ठ अधिकारी, NGOचे प्रतिनिधी, उद्योजक, नागरिक, पत्रकार बंधू भगिनींनो, खरं म्हणजे आपल्या नेतृत्वाखाली मंत्रिमंडळात समावेश झाल्यानंतर कुठलं खातं मिळेल याविषयी मनात आणि बऱ्याच लोकांमध्ये चर्चा होती. कोणी म्हणते की गणेश नाईकला स्टॅटिक साथ मिळेल, कोणी म्हणतं कामगार खातं मिळेल. परंतु मला आवडीचं होतं हे वनमंत्री पद आपल्याला दिल्याबद्दल, मंत्रीपद मी आपल्या अतिशय आभारी आहे आपला. कारण 1995 साली मी या खात्याचा मंत्री होतो. त्या कालखंडामध्ये वनांची स्थिती फार दयनीय होती. माझ्याच कालखंडामध्ये जिप्सी गाड्या दिल्या गेल्या, वायरलेस सिस्टीम इंट्रोड्यूस केली गेली, किंबहुना वन अधिकाऱ्यांना वेपन्स देण्याचं काम सुद्धा त्याच कालखंडात झालं. FDCMच्या मध्ये साधारण 20,000 कर्मचाऱ्यांना परमनंट करण्याचा योग सुद्धा माझ्याच नेतृत्वाखाली आला. आणि आपण तो संधी मला दिली. आता बाब अशी की वन विभागाच्या अनुषंगानं बोललं की निगेटिव्ह गोष्टी जास्त आहेत. रस्ता करायचा नाही, विद्युत तारा न्यायच्या नाहीत, पाणी पुरवठ्यासाठी पाईपलाईन टाकायची नाही. परंतु या वेळेला वन विभागाचा मुखडाच आपण बदलून टाकला. अतिशय सकारात्मक. आपल्याला शेवटी आपण पण आपल्या दालनामध्ये बसून विधान भवनातल्या आणि विधान परिषदेतल्या सगळ्या आमदारांच्या प्रतिक्रिया आपण ऐकत असाल. एकूण आज वन विभागाच्या पाठीमागे संपूर्ण सभागृह आहे हे मी अतिशय विनम्रपणे सांगतो. आणि त्याचं कारण मी सर्वांना सांगितलेलं की माननीय देवेंद्रजींच्या मनामध्ये वन विभाग याचा नुसतं झाडं लावणं नाही, तर माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी एक पेड़ माँ के नाम ह्या भावूक कल्पनेतून जी साथ घातली आणि त्या अनुरूप आपण पूर्वी 200 कोटी नंतर आपण 300 कोटीचा इष्टांक पकडला आणि तो पूर्ण करण्याकरता वन विभाग अतिशय आपल्या पायावर गतिमान होण्याकरता उभा. सुरुवातीला एवढी रोपं कुठून बनवावी हा प्रश्न पडला होता. मग माझ्या सहकार्याशी चर्चा केल्यानंतर म्हणजे मिलिंद म्हैसकरजी, MS श्रीनिवास रेड्डी आणि मग आम्ही ठरवलं की आता आपल्याला टिश्यू कल्चरच्या माध्यमाने रोपं करायची. आमचे रामाराव त्याला मँग्रोव्ह डिव्हिजनमध्ये होते. वन खात्याचा पैसा इकडचा तिकडचा वापरायला हिंमत लागते. मी रामारावला सांगितलं की तुझ्या मँग्रोव्हमधले पैसे प्रत्येक टिश्यू कल्चरच्या लॅबला 50-50 कोटी रुपये देण्याची भूमिका घे आणि ते देण्याचे आदेश केले. पैसे पोचले. कोकणातील टिश्यू कल्चरची लॅब शहापूरला होते. पुण्यामध्ये आता आपल्याला जर वेळ असेल तर पुण्याच्या टिश्यू कल्चर लॅबचं उद्घाटन करण्याकरता मी आता जाहीर आमंत्रण करतो आणि पत्र पण देतो. ह्या 10-15 दिवसामध्ये त्याचं उद्घाटन करू. मराठवाड्याकरता छत्रपती संभाजीनगरमध्ये, नागपूरमध्ये, विदर्भाकरता आणि खानदेशाच्या करता जळगावमध्ये अशा 5 टिश्यू कल्चर लॅब ज्याच्यामध्ये दरवर्षी लाखो
झाडं निर्माण होतील, ती जोपासली जातील आणि लागवड होईल. मुख्यमंत्री महोदय, मला सांगायला अतिशय आनंद वाटतो की त्या शेवटच्या दुसऱ्या 2 दिवस असताना आपले आमदार संतोष रावसाहेब दानवे यांनी वनविभागातल्या लाकूड चोरून नेणाऱ्या लोकांचा प्रश्न काढला आणि त्याच्यानंतर मग मी बोललो की आता पाऊस पडतोय, ढग फुटतात, क्लायमेट चेंज होतोय. अल्गोर तत्कालीन व्हाईस प्रेसिडेंट अमेरिकेचे, त्यांनी 2010 साली क्लायमेट चेंजची त्यात सूचना दिली. देशातल्या हजारापैकी एक माणसाला सुद्धा क्लायमेट चेंज काही कल्पना नसेल, परंतु कालांतरानं हे जे बदल घडले, साधारणपणे ह्या सृष्टीची ऋषी कालखंडामध्ये गुरुकुलामध्ये जोपासना करण्याचं शिक्षण दिलं, त्यावेळेला बॅलन्स राहिला होता. परंतु गेल्या 300-400 वर्षापासून अमेरिका आणि युरोप सारख्या काही सगळ्यात प्रवृत्तीच्या चांगल्या लोकांना आहेत, त्या लोकांनी ह्या पृथ्वीचं जे शोषण केलं आणि त्याच्या परिणामी ह्या सगळ्या उष्णता वाढली. आणि आपल्याला मी सांगायची गरज नाही, आपण फार म्हणजे खोलवरचा अभ्यास करता, जर का ह्याच्यावर उपाय केला नाही तर भविष्यकालामध्ये मानव नाही तर कुठला जीवसुद्धा या पृथ्वीवर राहू शकेल की नाही शंका आहे. आणि त्याच्याकरता आपण जो 300 कोटीचा झाडं लावण्याचा जो ध्यास धरला, मी सकाळी सांगितलं की माननीय मुख्यमंत्री मोदयांना सांगितलं, रस्त्याचं एकूण समृद्धी महामार्ग, अहमदाबाद रोड, गोवा, एका मिनिटामध्ये मुख्यमंत्री मोदयांनी सांगितलं सोशल फॉरेस्ट इकडे घेऊन टाका. आणि आज वनविभागाची टीम अतिशय जागृतीने काम करते. वनविभाग हे आता कुटुंब झाले आणि प्रत्येकाला जाणीव आहे की आपल्या ह्या प्रयत्नातून भविष्यकाळच्या येणाऱ्या पिढ्यांकरता आपण हे काम करत आहोत. आपल्याला काय 5, 10, 15, 20 वर्षामध्ये काय लगेच त्याचे काय लक्षणं दिसणार नाहीत, पण साधारण 100-150 वर्षानंतर आजचं एक क्लायमेटचं ग्लोबल वॉर्मिंग टू ग्लोबल कुलिंग हे रूपांतर होण्याकरता आज सुरुवात केली तर 300-400 वर्षानंतर मानव सुखी राहील. मी एकूणच सगळी आता आज तुम्हाला मी सगळ्या कल्पना देत नाही, परंतु वनविभागाची एक रचना, वाटचाल वनविभागाचे पुस्तकच मी तयार करायला सांगितलेलं आहे आणि सगळे आमचे लोक कामाला लागलेले आहेत. साधारण 2 महिन्यामध्ये आपण जर वेळ दिली तर वनविभागाकरता वनविभाग कशी वाटचाल करत आहे याचं आपल्याला आम्ही सादरीकरण करू. त्याच्यानंतर आपल्या माध्यमातून आणखी काही सूचना घेऊन त्याच्यामध्ये बदल घडवू. मी आपल्याला विश्वास देतो, आपल्या नेतृत्वाखाली आर्थिकदृष्ट्या व्यापारीकरण, उद्योग, एकूण पर्यावरण या अनुषंगाने महाराष्ट्र निश्चितपणे अन्य राज्यांच्या पुढे जाईल असा विश्वास व्यक्त करतो. रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.